सीना नदीला आलेल्या महापुरामुळे माढा तालुक्यातील जवळपास 16 गावांना पाण्याचा विळखा पडलेला आहे। आतापर्यंत 3 ते 4 हजार लोकांना पाण्यातून आधी पाणी येण्यापूर्वी सुरक्षित स्थळी हलवलं होतं, तरी सुद्धा अजून 1.5 ते 2 हजार ग्रामस्थ जे आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या घरावर अडकलेले आहेत। पाणी पातळी खूप वाढत चाललेली आहे। वाकाव असेल, उंदरगाव असेल, दारफळ असेल, खैराव असेल, असे जवळपास 16 गाव आहेत। तांदुळवाडी, राहुल नगर या सर्व गावांना पाण्याचा विळखा पडलेला आहे। जी ग्रामस्थ आत वाड्या वस्त्यावर गावात अडकलेले ते सध्या ज्यांना शक्य आहे ते दुसऱ्या मजल्यावर किंवा घराच्या छतावर जाऊन थांबलेली आहेत। पाण्या अनेक ठिकाणी वाकाव सारख्या ठिकाणी एक एक मजले पाण्याखाली गेलेले आहेत। ज्या पद्धतीने पाणी अजूनही वाढतंय ह्यामुळे प्रशासनाची एनडीआरएफची टीम इथं तैनात आहे। मात्र ज्या पद्धतीची मदतीची गरज आहे तेवढी साधनं आता सध्या उपलब्ध नाही आहेत। आमदार अभिजित पाटील असतील इथं पोहोचलेले आहेत। पालकमंत्री जयकुमार गोरे हे कॅबिनेटची बैठक सोडून पुन्हा एकदा माढा मतदारसंघात आलेले आहेत। ज्या पद्धतीची आता सध्या परिस्थिती भीषण होत चाललेली आहे, तातडीने जास्तीत जास्त एनडीआरएफच्या टीम इथं गरजेच्या आहे, ज्यामुळे ही जी जवळपास 1000 ते 1200 लोक अडकलेली। अगदी तर आपण बघतोय की धाराशिव, सोलापूर, बीड आणि माढा या ठिकाणचा आढावा आमचे प्रतिनिधी आपल्यापर्यंत पोहोचवत होते। तुमच्या चौघांचे सुद्धा खूप खूप आभार। आणि खरं तर शेतशिवारामधली ही सगळी दृश्य आपण बघत होतो, बांधावरती झालेलं नुकसान पाहत होतो। हे सगळं आपल्याला पुन्हा एकदा बघायचं, मात्र तुर्तास बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक। बघत रहा एबीपी माझा।